सुप्रभात मित्रांनो, आत्ता आपण मुळा नदीच्या इथं आलेलो आहोत आणि आपल्याला लास्ट टाइम आपण जर्शेश्वर केलं होतं आणि आपल्याला आता नीलकंठेश्वर करायचं आहे। त्यासाठी आपण आज दत्त जयंतीच्या मुहूर्तावर 14 तारीख आहे, आज 14 तारीख असून त्या मुहूर्तावर आपण नीलकंठेश्वरला जाणार आहोत। वाह वाह वाह, सही नज़ारा है। वाह, ग्रेट। वाह, सुप्रभात मित्रांनो, आपण आत्ता मुळा नदीच्या ब्रिजवर आहोत आणि आपण नीलकंठेश्वरला चाललेलो आहोत आणि सकाळचं हे विहंगम असे दृश्य बघताय तुम्ही। आणि आता माझ्यामध्ये सकाळचे 6:15 झालेले आहेत आणि सूर्यसुद्धा अजून उगवलेला नाही आहे। सूर्य थोड्याच वेळात उगवेल आणि हे नदीवर तुम्ही धुकं बघताय, इतकं नदीचा फ्लो आणि त्याच्यावरचं जे दिसणारं धुकं पळतंय बघा, धुकं असं पळतंय, त्या झाडांवर पळताना दिसतंय का? समोरचा बघा, समोरचा सिंहगड आहे, तो समोर दिसणारा जो आहे ना तो सिंहगड आहे। दिसतोय की नाही माहित नाही मला, परंतु अतिशय सुंदर अशी सकाळ आणि गारटलोय आम्ही अक्षरशः। कानटोपी तर घातली नाही पण खूपच भारी वाटतंय। सो गाईज, चला तर आपण नीलकंठेश्वरला जाऊयात। मुझको खबर नहीं थी तुमसे मिलके होगा ऐसी, रूह मेरी जागने लगी। बेकाबू जज्बात थे मिलके जुदा हुए, फिर भी आस ना गई। पर जो सोचा है वो होता ही नहीं, ये जिंदगी ही है ऐसी, है ये पता फिर भी जाने ना क्यों इंतजार तेरा मैंने है किया। इसको मानने के मुझको प्यार है मिला। मेरी बातें जो अधूरी होंगी ना ये पूरी है, किसी की ना खता। मेरी खामोशियां तू सुनता, दिल में है क्या तू जाने, फिर भी रही दूरी। कोशिश कभी ना कम थी, जब बुलाया तब वही थी, साथ तेरा चाहूं आज भी। पर जो सोचा है वो होता ही नहीं, ये जिंदगी ही है ऐसी, है ये पता फिर भी जाने ना क्यों इंतजार। मित्रांनो, नीलकंठेश्वरला वर जाताना आपल्याला ऑफ रोडिंगच करून जायला लागतंय, रस्ता कच्चा आहे। सो गाईज, सनराईज झालेला आहे आणि आपल्याला नीलकंठेश्वर या ठिकाणी सूर्याने दर्शन दिलेले आहे। आकाश पूर्ण खाली तर बघताय तुम्ही, धुक्याची चादर आहे सगळी। वा वा वा, नजारा एक नंबर आहे।
आणि ह्यावर आपल्याला ह्या डोंगरावर जायचं आहे. वर खूप सारे आपल्याला मूर्त्या बघायला मिळणार आहे, मंदिर बघायला मिळणार आहे. अप्रतिम असा सूर्याने आपल्याला दर्शन दिले. सूर्याच्या बरोबर बॅक साईडला आपल्याला सिंहगड दिसतोय. सिंहगडावरचे 2 टॉवर आपल्याला दिसत आहेत. मी तुम्हाला दाखवतो. हा सिंहगड आहे आणि हा सूर्य. हा दिसतोय तो सिंहगड आहे. खूप अप्रतिम दृश्य. तेरा मैंने है किया, इसको मारने की मुझको प्यार है मिला. तेरी मेरी बातें जो अधूरी होंगी ना, ये पूरी है किसी की ना खता. जिंदगी ने कई लोड़ दिए हैं, उम्मीदों के धागे तोड़ दिए हैं, ख्वाहिशों की थी जो. सो मित्रांनो, आपण आता इथे वर आलेलो आहोत आणि आपल्याला थोडासा ट्रेक करायला लागणार आहे. आणि या ठिकाणी सूर्यनारायणाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण आता ह्या पार्किंग इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आपल्याला ट्रेक करत वर जायचं आहे. संपूर्ण अयोध्ये आता वर एवढ्या साधारण एक अर्धा तासात वर पोहोचू आपण. बघूयात काहीच. टू व्हीलर साठी 10 रुपये, 4 व्हीलर साठी 20 रुपये. श्री क्षेत्र स्वयंभू नीलकंठेश्वर देवस्थान चार्जेस घेत आहेत आपल्याकडनं. गाडीची निगा आणि सेफ्टीसाठी आपण काय हरकत नाही. वाह, सो मित्रांनो, हा आपल्याला ट्रेक करून वर जायचं आहे आणि नीलकंठेश्वराचं मंदिर बघायचं आहे. अगदी छोटासा ट्रेक आहे, पटकन होऊन जाईल. लेट्स गो. सारे परिंदे अंधेरों में वो भटक गए. चलो. जिंदगी ने कई लोड़ दिए हैं, उम्मीदों के धागे तोड़ दिए हैं, ख्वाहिशों के थे जो सारे परिंदे अंधेरों में वो भटक गए हैं. फिर भी इंतजार तेरा मैंने है किया, इसको मारने की मुझको प्यार है मिला. तेरी मेरी बातें जो अधूरी होंगी ना, ये पूरी है किसी की ना खता. इंतजार तेरा मैंने है किया, इसको मारने की मुझको प्यार है मिला. तेरी मेरी बातें जो अधूरी होंगी ना, ये पूरी है किसी की ना खता. I just wanted to let you know that I miss you.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मित्रांनो, आपण आता नीलकंठेश्वर या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. आपण सुरुवातीलाच भगवान शंकराच्या मूर्ती, भव्य अशा मूर्तींचे दर्शन घेतले आणि आत आल्यानंतर मग आपल्याला विविध देवतांचे दर्शन घ्यायला मिळाले. एका ठिकाणी तर द्रौपदीचा वस्त्रहरणाचा जो देखावा आहे, श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरवले कसे, तो देखावा तिथं आहे. आणि एका ठिकाणी नवनाथांचं आहे, दत्तांचं आज दत्त जन्म आहे, त्यामुळं आताच जस्ट आम्ही दत्त दर्शन घेतले. 14 तारीख आहे, आज दत्त जयंती आहे. खूप सुंदर दिवस आहे आणि अशा सुंदर दिवशी आम्ही नीलकंठेश्वरला येऊन पोचलेलो. आणि या ठिकाणी तर भारत माताची प्रतिमा साकारलेली आहे आणि त्याचबरोबर विविध ऋषी आहेत जे आपले, त्यांचे इथं आपल्याला मूर्ती बघायला मिळतात. सो गाईज, आता आपण ह्या ठिकाणी पुढे येत आहोत. तर पुढं आल्यानंतर आपल्याला भव्य असे शंकराची मूर्ती आणि अष्टविनायक आणि त्याचबरोबर नंदीचे दर्शन होते. या बाजूला आदि शंकराचार्य यांची मूर्ती आहे. खूप सारे छत्रपती संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि विविध ऋषींच्या इथं मूर्त्या दिसून येतात. या ठिकाणी पुढं आलो तर आपल्याला इथं
तळ किंवा टाका आहे, पूर्वीचं टाका आहे, नैसर्गिक टाका आहे. आणि त्या टाक्याच्या बरोबर भोवतीला भगवान शंकराची मूर्ती साकारलेली आहे, नंदीची मूर्ती आहे आणि अष्टविनायकांपैकी मूर्त्या मागं ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर असं वर आल्यावर आपल्याला, परंतु आता नेमका ह्यांचा आवाज येतोय, त्या आवाजात आपला आवाज कसा रेकॉर्ड झाला माहीत नाही. सो गाईज अजून वर खूप मूर्त्या आहेत, आपण त्या मूर्त्या बघणार आहोत. तर सो गाईज चला वर. सो मित्रांनो, आज शनिवार आहे आणि त्याचबरोबर दत्त जयंती पण आहे आणि दुग्ध शर्करा योग आहे. आपल्याला हनुमानाची मागं मूर्ती दिसते, भगवा दिसतोय. अतिशय सुंदर हे ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. सकाळचं इतकं छान वातावरण आहे, गार वारा सुटलेला आहे आणि भारी वाटतं. तर आता आतमध्ये जाऊन आपण काही आतमध्ये मूर्त्या आहेत त्या आपण एक्सप्लोअर करणार आहोत. सो गाईज कम विथ मी. या बाजूला देखील मूर्ती आहे. भगवान शंकराला समर्पित नीलकंठेश्वर असं हे ठिकाण. सो मित्रांनो, इथं कृष्णाने पुतना राक्षसिणीचा वध केलेला आहे ते मूर्ती देखावा इथं आहे. त्याचबरोबर कृष्णाने अर्जुनाचं सारथीपद स्वीकारलं होतं त्याचा देखावा इथं सादर आहे. अर्जुन आणि श्रीकृष्ण रथ चालवतात. मित्रांनो, नीलकंठेश्वर हे शंकराला समर्पित आहे आणि इथं शिवपार्वतीचा विवाह साजरा आहे. राधाकृष्णाची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, श्रीराम सीताचा विवाह दाखवला आहे. स्वामी समर्थ पार्वती शिव आराधना करताना. हिंदू धर्मातील जेवढे सण असतील किंवा ज्या काही ऐतिहासिक घटना घडलेल्या असतील त्याप्रमाणे इथं मूर्ती देखावे सादर केलेले आहेत. खूपच सुंदर आहेत. आता इथपर्यंत तर शंकराचा, इथे सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे. गुरुदेव दत्त. आज दत्त जयंतीचा योग चांगला आलेला आहे. त्यानिमित्ताने भगवंताने आम्हाला इथपर्यंत येण्याची आज्ञा केली. आम्ही येऊन पोचलो. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि खुद्द भगवंताने जनाबाईचं दळण दळताना जात्यावर दळण दळलेलं आहे जनाबाईचं, त्याचा मूर्ती देखावा इथं आहे. या बाजूला जर आपण आलो तर संत गजानन महाराज, अंजनी माता, हनुमानाची जी माता आहे तिची मूर्ती आहे. संत नामदेव महाराज आहेत. संत नामदेव महाराज बालपणीचा क्षण आहे. संत नामदेव विठ्ठलमुखी घास भरवताना. आणि ह्या बाजूला साईबाबांचं मूर्ती आहे. खूपच छान देखावे आहेत आणि आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये काय आहे बघूयात.
तर पालखी आपण आता मंदिराच्या मुख्य भागामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी शिव पार्वती गणपतीची मूर्ती आहे आणि हनुमानाची मूर्ती आहे. हे शिव शंभो पवनपुत्र हनुमान की जय हो. जय जय महाकाल, हर हर शंभो. आणि संपूर्णपणे शिव पार्वतीला समर्पित मंदिर आहे. या ठिकाणी देखील आपल्याला भगवान शंकर, पार्वती, गणपती पूर्ण परिवार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो भगवंताचा. या ठिकाणी बघाल तर तुम्ही हे शिवसेनेचे जे माजी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्यांचे जे गुरु आहेत दिघे, त्यांचा इथं फोटो आपल्याला बघायला मिळतो. काय नाव त्यांचं पूर्ण? आनंद दिघे साहेब. आनंद दिघे साहेबांचा फोटो. आणि हे सरचे मामा आहेत, यांना इथं साक्षात्कार झाला त्याचा आपण मगाशी इतिहास बघितला. ते हे व्यक्ती आहेत शंकरराव सरचे मामा. त्यांची इथं समाधी आहे. शंकर देवा नमस्कार स्वीकार आमचा. आणि या ठिकाणी फायनली महादेवाची पिंड आपल्याला बघायला मिळालेली आहे. आतमध्ये जायचं का? हे प्रभू, हे महादेवा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मित्रांनो, आता इथं संपूर्ण सेक्शन मूर्ती देखाव्यांचं आहे आणि तुम्ही बरोबर माझ्या मागे बघताय की भारत मातेची मूर्ती आहे. ही 4 सिंहांवर आरूढ झालेली आहे असं ही मूर्ती देखावा आहे. आणि आपण आतमध्ये जाऊन बघूयात आतमध्ये कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत. या माझ्या बरोबर. मित्रांनो, इथं आपल्याला या ठिकाणी मूर्ती देखावे सगळे बघायला मिळणार आहेत. आणि हे एका डोंगरावर आहे. हे सगळं डोंगरावर त्यांनी मूर्ती देखावे सादर केलेले आहे. या ठिकाणी भगवान विष्णू, शेषशाही विष्णू आणि ऋषीगण, गरुड देवता, भगवान हनुमान, ब्रह्मदेव, माता लक्ष्मी आणि नारद मुनी आणि सप्त ऋषी, भरपूर मूर्त्या आहेत इथे. खरंच स्वर्गात आल्याचाच अनुभव होतो इथं. खूप सुंदर आहे. तेव्हा हे भीमानी जरासंधाची मांडी तोडली. कृष्णाने बरोबर सांगितलं की काडी अशी तोडून एका बाजूला फेकायची
म्हणजे तसं भीमाने जरासंधाची पाय उकडून डाव्या बाजूला फेकलेला आहे, त्यामुळे जरासंधाचा वध झालेला आहे. महाभारतातले विविध क्षण मूर्त्यांमधून इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे हत्तीबरोबर बालकृष्ण दिसत आहेत, त्यांच्याबरोबर लढाई चालू आहे. त्याचबरोबर इथं मल्लविद्या या बाजूला, आणि इथं भगवान शंकराचा कुठला तरी देखावा आहे, तो सांगता येत नाही. इथे मल्लविद्या गदाविद्याचं प्रशिक्षण दिलं जाते, त्या पद्धतीने चालू आहे. मित्रांनो, ही जी भव्य दिव्य मूर्ती बघताय ही प्रत्यक्षात कुंभकर्णाची आहे. आणि कुंभकर्ण जर झोपला तर 6-6 महिने तो झोपायचाच. 6-6 महिने त्याचा 6 महिन्याचाच दिवस असायचा. त्यामुळे त्याला उठवण्यासाठी काही राज्यावर संकट आलं तर कुंभकर्णाला उठवायला लागायचं. रावणाला आदेश द्यायला लागायचा की कुंभकर्णाला उठवा, आणि त्या उठवण्यासाठी ही सगळी फौज दिसती तुम्हाला बघा. त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्या कानाचे इथं वाद्य वाजवत आहेत की तो पटकन उठेल, आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न चालू आहे. इकडे ह्या ठिकाणी जिलबी वगैरे त्याची खास त्याच्या आवडीचे पदार्थ इथं केलेले दिसत आहेत. आणि त्याला उठवणं लाडू वगैरे बघा. लाडू म्हणजे कुंभकर्णाला जे काही जिलबी आवडायची, लाडू आवडायचे, ह्याचे आपण कुंभकर्ण आहोत असं मला वाटतं. आपणही आपल्यालाही जाग अजून आलेली नाही आहे, आणि असेच आपल्याला उठवण्यासाठी सैनिक येणार आहे की आता तरी जागे व्हा. आपण कुंभकर्णासारखे झोपलेले आहोत. प्रत्येक गोष्टीत हा एक साधा मेसेज आहे, कुठेही लागू होऊ शकतो. आपले आता जी मानवजात आहे कुंभकर्णासारखी झालेली आहे. राज्यकर्ते शासन करत राहतात, सामान्य जनता ही रेग्युलर रुटीन जगत राहते. राजकारण काय चाललंय काय माहिती. जी सामान्य जनता आहे ती कुंभकर्णाची प्रतिकात्मक इथं मूर्ती आपण समजू शकतो, आणि आपण तेच रूप धारण करायला काय हरकत नाही. चालू द्या, राजकारण काय चालायचं ते चालू द्या. यापुढे माझ्यामध्ये ही इंद्रसभा आहे, आणि इंद्रसभेत अप्सरा नृत्य करतायत. वाद्य वाजवताना दिसत आहेत, आणि 2 ऋषी दिसत आहेत, बाकी इतर देव दिसत आहेत, आणि मध्यस्थानी बसलेले आहेत ते इंद्रदेव आहेत. नारद मुनी आहेत. प्रत्यक्ष स्वर्गाचंच प्रतिकात्मक नीलकंठेश्वरला आलो आपण, म्हणजे एक आपण स्वर्गात आल्यासारखंच आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षपणे एकाच वेळी सगळे देव ऋषी मुनी प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन या ठिकाणी आपल्याला होते. या मूर्ती देखाव्यातून आपल्याला असे दिसून येते की भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले, आणि जे अमृत म्हणजे ह्याच्यातून मिळाले होते, समुद्र मंथनातून अमृताचं जी प्राप्ती झाली होती, ते अमृत तो राक्षस आणि देवांमध्ये डिवाईड करायचं काम चालू होतं. त्यापैकी चुकून देवांच्या ह्याच्यात एक राक्षस येऊन बसलेला दिसतोय, आणि त्याने ते अमृत त्याला थोडंसं दिलं गेलेलं आहे अमृत, पण त्यामुळे काहीतरी पुढचा सीन मला आठवत नाही, पण तिथं चुकून एका राक्षसाला अमृत दिलं गेलेलं आहे. आणि बाकीचे देव आणि इकडे दानव बसलेले आहेत, त्यांना मोहिनी प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा अवतार आहे, ते अमृत डिवाईड करताना आपल्याला दिसत आहेत. सो पुढचा आपण देखावा बघूयात. सो मित्रांनो, हा जो मूर्ती देखावा आहे तो समुद्र मंथनाचा आहे. कासवाच्या पाठीवर मेरू पर्वत ठेवलेला आहे, आणि शेषनागाच्या मदतीने एका बाजूला देव आणि एका बाजूला दानव हे समुद्र घुसळताना दिसतात. आणि हे समुद्र घुसळल्यानंतर आपल्याला इथं अमृत आणि विष काय जे मिळालं समुद्र मंथनातून, जे काही विष मिळालं ते प्रत्यक्ष भगवान शंकरांनी ते प्राशन केलं. परंतु जे अमृत मिळालं होतं ते अमृत मिळवण्यासाठी दानव आताताई झाले, आणि ते त्यासाठी भगवान विष्णूंना मोहिनीचा अवतार धारण करायला लागला. आणि मोहिनीचा अवतार धारण केल्यामुळे मग ते
अमृत डिवाइड केलेले भगवंताने, ते मागाच्या आपण ह्याच्यात बघितलं. ते खडकामध्ये मस्त तळ तयार झालेले, नॅचरल सोर्स आहे पाण्याचा, त्यामुळे इथे तळ्यासारखं झालेलं. काही कामासाठी त्यांनी खडी काढलेली दिसतात आणि त्यातनं ते तळ तयार झालं. सुंदर. आपण इकडं पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत. आय थिंक आपण शेवटालाच चाललेलो आहोत आता. या बाजूला वानर सेना दिसतीये. वानर सेना जांबवंत, लक्ष्मण, राम आणि हनुमान आणि वानर सेना, ते युद्ध चालू आहे. आय थिंक कुणाचं युद्ध आहे, आय डोंट नो. सुग्रीव आणि बालीचं आहे का? आय थिंक सुग्रीव आणि बाली, हां करेक्ट. हे जे युद्ध चालू आहे सुग्रीव आणि बालीमध्ये चालू आहे. म्हणजे रामायण बघितला तर थोडासा फायदा झालेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि ते ज्यावेळेस फॅमिलीबरोबर त्यांच्या पैठणला गेले त्यावेळेस तिथले जे वेद पंडित होते त्यांना आतमध्ये येण्यास नकार दिला. त्यावेळेस प्रत्यक्ष संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकरवी वेद वदविल्याचं हे दृश्य आहे. आणि रेडा, हा जो रेडा आहे हा वेद पठण करतोय असं हे दृश्य आहे. आणि हे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांना चॅलेंज केलं गेलं होतं की वेद ही मालकी फक्त पंडितांची आहे, ही सामान्य जनतेची नाही आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे सामान्य जनतेचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते. आणि पंडित वेदामधील जे पंडित आहेत त्यांना चॅलेंज त्यांनी स्वीकारलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि पंडितांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं की चला रेड्यांच्या मार्फत तरी वेद बोलून दाखवा. तर ते ज्ञानेश्वर महाराजांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि प्रत्यक्ष इथं चॅलेंज त्यांनी तो साक्षात्कार त्यांना घडून आणलेला आहे. आणि प्रत्यक्ष रेडा हा माणसाच्या आवाजामध्ये वेद, आणि जे वेद म्हणजे जे 4 वेद आहेत जे 2 लाख वर्षापूर्वी त्याचं लिखाण केलं गेलेलं आहे. 2 लाख 2.5 लाख वर्षापूर्वी शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे. यांचा जन्म 2-2.5 लाख वर्षापूर्वी 4 वेदांचा जन्म झालेला आहे. म्हणजे लिखित स्वरूपात ते लिहिलेलं आहे थोडक्यात. आणि त्या वेदांवर मक्तेदारी फक्त पंडितांचीच नाही तर सामान्य लोकांची पण आहे. वेद हे सगळेजण त्याचं शिक्षण घेऊ शकतात, वेद पठण करू शकतात. हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळात म्हणजे जवळजवळ माझ्या मते 1100 का 800, मी कन्फ्यूज आहे, 800 का 1100, इसवी सन 800 किंवा 1100 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार होऊन गेलेला आहे. त्या काळात ह्या घटना घडलेल्या आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा. स्वर्गाची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्हाला नीलकंठेश्वरला यायला लागेल, कारण या ठिकाणी आपल्याला सर्व देव भेटतात. सो गाईज,
या ठिकाणी जरूर भेट द्या. धन्यवाद.